संभाजी होते तालुका माळगाव जाळकेवाडी. सराकडे मी तपासायला आल्यानंतर सरांनी मला सांगितलं MRI केल्याचे तुमचं काही सांगता येत नाही, तुमचा काय आधार आहे. तर मग MRI केला. MRI करून परत मी 15 दिवसांनी आलो. मी आल्यानंतर सर म्हणे मला तुमच्या गाद्या सरकल्यात, नस दबली, तुम्हाला ऑपरेशन करावं लागतं. तर माझ्या पायाचं उजवा पाय होतं ते माझं कामच करीत नव्हतं. मी 100 फूटची चालू शकत नव्हतं, कारण की मुंग्या यायच्या, पाय असा जागेवर जमिनीवर टेकत नव्हता. टेकला की जास्त चाललं की गळून पडायचं. तर मग सरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागतं. आलो मी ऑपरेशनच्या तयारीनं. आलो तर लगेच ॲडमिट झालो. ॲडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सरांनी लगेच ऑपरेशन केलं माझं. ऑपरेशन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मला लगेच सकाळी चालवलं पण. तर मी 5व्या दिवशी मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर एक दिवस थांबलो घरी. दुसऱ्या दिवशी लगेच मी शेतात चलत गेलो, काही हातात नसताना. सरला मी संध्याकाळी लगेच फोन केला. म्हणलं मी शेतात चलत गेलो. म्हणलं सर, घरचे सगळे म्हणे जाऊ नका, माझं शेत जवळच आहे घराच्या पाठीमागं, पण चालायला माझं जवळ तिथून 700-800 फूट लांबीच आहे असे. तर आकाडा हिरे तिथपर्यंत रस्ता चांगला आहे. आता बी मी त्या शेतामध्ये जवळ चलत जातो. सरांनी सांगितलं होतं की रोडने चला जा म्हणून. शेतातच चलतोय, येणं जाणं तिथं चक्रा मारतो. म्हणजे असं 1-1.5 किलोमीटरचा अंदाज चालतो मी रोजच्या. मी आला तर आता चांगलं वाटायला टकाटक झालं. मस्त 4 व्हीलर गाडी पण चालवतो. गाडी चालतो. 2.5 महिने झाले फक्त. नमस्कार. ऍक्च्युली काकांना मी याच्यासाठी बोलवलं की त्यांच्यामध्ये पण एक भीती होती ऑपरेशनची, की ऑपरेशनच्या नंतर सर किती दिवस लागतात बरे होण्यासाठी, मी चालू शकणार नाही चालू शकणार. यांच्या बाबत एक होतं प्रॉब्लेम की यांच्या ज्या मणक्यामधली जी गादी होती ती खराब झाली होती. म्हणजे इन्फेक्शन नाही सांगू शकत, पण इन्फ्लेमेशन म्हणजे सूज आली होती त्याच्यामध्ये, ती डॅमेज झालेली होती. डॅमेज झालेल्या गादीला आम्ही काढून नवीन गादी टाकतो. तर आम्ही नॉर्मली ती गादी टायटेनियम म्हणून एक मटेरियल असतं त्याची असते, पण जेव्हा आम्हाला वाटलं की ती इन्फेक्शन सारखं कुठे सोर्स आहे तर आम्ही ती गादी टाकत नाही, आम्ही तिथलच हाडाचा चुरा करून तिथे टाकतो. तर ते आम्ही निर्णय घेतलं, आम्ही केलं. ऍक्च्युली 2 दिवसानंतर जसं आम्ही क्लिअर सांगितलं मी त्यांना की तुम्हाला 2nd डे चालवू, 3rd डे आपण जमलं तर, नाहीतर 4th डे आपण सुट्टी करू. आता 1 दिवस त्यांना बरं वाटलं, 3ऱ्या दिवशी त्यांना त्रास वाढलं कमरेचं. तर ते लोक एकदम घाबरले. काका नाही, त्यांना माहित होतं सर्व, पण आजूबाजूचे त्यांचे जे होते नातेवाईक त्यांना असं वाटलं की बाबा काय झालं. ते मला क्वेश्चन त्यांनी विचारलं की सर तुम्ही तर सांगितलं होतं दुखणं कमी होणार, यांचं तर दुखणं वाढलं, का झालं सर असं, काय होणार, ते बरं होणार का नाही, ते चालू शकणार का नाही. तर कसं मला असं वाटतं जे पेशंटच्या मनात किंवा नातेवाईकांच्या मनात जी भीती असते ना, ते फक्त थोडंसं त्यांना समजून दिलं ना तर ते समजून घेतात. त्यांना पण माहिती आहे दुखणं असणार. आता ऑपरेशन झालंय, कट लागलेलं आहे, फिटिंग केलेली आहे, स्क्रूज टाकलेले, ते तर दुखणं राहणारच आहे. मी एकच समजवलं की हे 1-2 दिवसाचं असतं. कोणतंही ऑपरेशन आपण जर केलं तर ते 1-2 दिवसात ते दुखणं असतं, ते कमी पण होऊन जाईल. थोडं वातावरण थंड असतं त्याच्यामुळे त्रास होतो. त्याच्यानंतर ते जेव्हा घरी गेले त्यांना एकदम बरं वाटलं. त्यांचे मित्रमंडळी बसलेले होते, तिथून मला त्यांनी फोन केलं, सर मी एकदम मस्त आहे आणि माझे मित्र सोबत बसलेले आहे, मला एकदम छान वाटतोय, मी चालतोय फिरतोय. म्हणजे एक आनंद जे होतो पेशंटला झाल्यानंतर, म्हणजे त्यांना असं वाटलं पाहिजे की मी हे ऑपरेशन करून काही चूक नाही केलं, मला हे करणं गरजेचं होतं आणि आज त्याच्यामुळे मी चालू राहिलो. तर त्याच्यासाठी मी त्यांना एक बोलवलं की म्हणजे त्यांना एक त्यांची जी फिलिंग आहे ते शेअर केलं पाहिजे. आता ते जसं त्यांनी सांगितलं, शेतकरी लोकांसाठी खेती हे सर्वात जास्त गरजेचं. आता माझ्याकडे इतके पेशंट्स येतात, सर्वांनी हे एकच म्हणा, मी जेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही वाकू नका, तुम्ही खाली बसू नका, सर मग करायचं काय, शेती आहे, आम्हाला तर करावंच लागतं. तर काही गोष्टी टाळून आपण जर काही गोष्टी प्रॉपरली जर केले, मी हे नाही म्हणत की तुम्ही सर्व बंद करा, पण एक व्यवस्थित प्रक्रियाने जर केले ना तर काही प्रॉब्लेम येत नाही. आता आज हे एकदम फिट आहे, पण माझं एक मनात काय असतं, मी त्यांना एकच समजवतो की याच्या वर पण आणि याच्या खाली पण गादे असतात, ते डॅमेज होऊ शकतात, ते त्रास देऊ शकतात. जर आपण काळजी घेतली तर पुढे आपल्याला कधीच ते प्रॉब्लेम येत नाही. तर त्यांनी बरोबर ते ऐकलं, त्यांनी आज केलं, ते आता शेतीमध्ये चालताय. माझ्यासाठी एकच आहे का ते पेन फ्री झाले. त्यांनी तिथून ते फोन जरी तितकं केलं म्हणजे मला ते असं वाटलं की माझी सर्जरी झाली ती सक्सेसफुल झाली.